घर केवढं दिसतंय बघा, एवढं मोठं घर आहे. पण घरात हाय मी एकटीच. पोरगी पण खेळायला गेली बघा. तुम्हाला दाखवती पोरं ती कशी खेळती ती तिथं. तिला थांब म्हटलं तरी ती थांबत नाही. ती एकदम टोकाला आहे बघा, तिथं ती खेळते ती या. त्यांची मस्ती ती चालू आहे. मी हाक मारते ताईला कावापासून ये म्हणती तरी काय ती काय ये नाही. ती म्हणती मी दादा संगच खेळणार. तिथंच बसली खेळत त्या दोघांसंग. पण मला एकट्याला करमनच झालंय बघा. एवढं मोठं घर अक्षरशः घरात गेलं ना असं वाटतंय. आणि मोबाईल बघितला, किती बघून बघायचा मोबाईल, 1 तास 2 तास बघितला तरी पण काय करमन असं झालं बघा. शरदासनी वैरण काढी केली. कामात तर गेला घेऊ दिवस, पण थोडं त्यातनं पण काय तर वेगळं पाहिजे का नको. मला वाटतं या घरी आणि खरं बरं का महत्त्वाचं आज मला कळून चुकलं. महत्त्वाची ती फॅमिली असते बघा. काय नाही, एक परिवार जरी असला त्यात माणसं लई महत्त्वाची किंमत आहे. माणूस असलं ना माणसाची किंमत कळत नाही माणसाला. माणूस जेव्हा जातो ही जग सोडून जाऊ द्या, नाही तर आपल्याला सोडून जाऊ द्या, त्याशिवाय तर काय माणसाला किंमत कळत नाही. आज तसं माझ्या बाबतीत घडले बघा. मला आज एवढं एकटं पण जाणवायला लागले ना, काही उपयोग नाही. एवढी आपली नातेवाईक ती पण मन एकटं आहे. नको वाटायला लागलं. थांबू सुद्धा वाटत नाही घरी. कुठं तर जा वाटायला लागलं. ह्यांनी गेलं कामाला बघा. फोनवर फोन केलं, 3-4दा फोन केला ह्यांना. म्हण कधी येताय तुम्ही, कधी येताय. काय केल्यानं करमन आहे मला, काहीच केल्यानं नको वाटायला लागले. खरंच क्या हो, एकटं पण लय वाईट आहे. मनात विचार पण येते तर कोण कसं काय. आणि कसं आहे माहिती आहे का, एखाद्या व्यक्तीला जर तुम्ही वाईट म्हणत असाल आणि त्याच व्यक्तीचा सतत आणि वाईट विचार केला, ती माणूस आपल्याला वाईटच वाटणार कडवर. तसं करूनही बरं का. पण विचार ही काय म्हणते ते तसलं इथं. आणि कसं आहे माहिती आहे का, एक कोण पण असू द्या, मग ते आपण काय कोणाचं नाव घ्यायचं नाही. आपल्या संग कसं वागते ती ही बोलून दाखवायचं नाही. कोण पण असू द्या, कुठलीही व्यक्ती असू द्या, ती आपल्या संग कशी वागत असली तर आपण त्यांना बोलून वाईट व्हायचं नाही. गप बसायचं. गप बसणं किती फायद्याचं आहे आणि किती चांगलं आहे. त्यामुळं कुणाला सांगत बसायचं नाही तू माझ्या संग असाच बोलतो तसंच बोलतो, काय नको. आणि कसं आहे माहिती आहे का, ही दुनिया जी आहे ना ही स्वार्थ आहे. सगळं स्वार्थपणा, आपला स्वार्थ. दुसरे आहे ते काय नाही ते काय त्यांचं ठरलेलंच आहे. ते काय आपल्याला विषय घ्यायचा नाही. कारण मुद्दा असा आहे की मला घरी नको, एकटं नको वाटायला लागले. ताईला पण किती प्रयत्न केला, पण ती ताई पण खेळायच्या नादानं ती गेली आपली, तिच्या ती खेळती या. आणि ह्यांनी घरी असलं कसं आहे, नवरा ना घरात नसला की जीवाला रुक असते. आणि घरात एकदा आलं की मग त्यांच्याकडे भांडणाचा कर असतो. झालं बरं का. त्यांचं पण कसं आहे आता काहीच नाही, कारण काहीच नाही. आता मका जर ह्यांनी गुंट्यावर विकली तर त्यांना कळलं नाही गुंट्यावर विकून काही सुद्धा फायदा नाही. घरी राहिली तर ती कणसं होतेली, मका होईल, वैरण होईल. वैरण काय आपण सहसा वापरत नाही, वैरण विकू द्या. मका पण आपण सगळीच घरी ठेवणार नाही, कारण घरी ठेवून पण त्याला कीड लागते, ती मला पण माहीत आहे. पण असं जर केलं तर मग आम्हाला मकाच नाही बा. सांगते राहू द्या म्हणून. तर तुला काय करायचं आहे, माझी मी बघतो घेन, तुला काय करायचं आहे. झालं जगाला जे लागणार आहे माझी मी आणून दिलं म्हणजे बस की, तुला कमी पडू दिलं नाही म्हणजे. आणि राग व्हायचा घाला. आता काही थोडं नुकसान होते की परत आणून देत नसतो असं बोलते. आता पण फोन केलता, तारावडाय गेले तर लवकर गेले तर सकाळी. आता फोन करून विचारलं कधी येणार काय, तर अजून 2 तास लागते. तर पाऊस पण आला. म्हणलं कपडे तर एकदम चिखलानं राडेराड झाली. ती तू बघूनच शॉक होतील मला म्हणत होतं फोनवर. मी काय अजून त्यांना बघितलं नाही, कारण ती आलेच नाहीत अजून. आले तर ती म्हणणारच येतं तसं. आणि त्यात कसं आहे माहिती आहे का, त्यांना जरी कामावर गेल्यावर ताण पडला, जरा काम जास्त नेटाचं असलं की घरी येऊन बरोबर मी सापडती. मग कुणाला बोलायचं, घरात दुसरं कोण नाही ना. पुरीला तर बोलता येत नाही, मग मलाच टार्गेट करते आणि मलाच बोलते. म्हणते तर तुम्हाला काय हो घरी बसून
आम्हाला कष्ट करावं लागतंय, दुसऱ्याच्या जावं लागतंय, पण त्यांना कुठं माहीत आहे तुम्ही कष्ट जरी केलं तरी आम्हाला पण घरी असतं घेवत, आम्ही पण बघतोच की घरी. तुम्ही जरी महाग गेला पुढे गेला महाग आम्हाला करावंच लागतंय ना. आता घरी काय म्हणून नसतं या शेळ्या आहेत त्या बाकीचं, पण त्यांना कळत नाही मग राहून राहून मग ती टोमणं असते. तुम्हाला ती टोमणं मला दिलं ना, मला तर एवढा वैताग घेतो ना काय सांगून उपयोग नाही. पण आज त्यांची कमी मला आज सासू सासऱ्यांची तर आता नेहमीच वाटणार, पण ह्यांची पण आज मला कमतरता वाचायला लागली बघा. ह्यांनी तर असतं तर बोलली असती, बसलो असतो, भांडण का होईना तेवढं तर तुम्ही झालं असतं, पण मला ती एकटं एकटं नको वाटायला लागली बा. आजूबाजूला पण कोण नाही बघा, गेली ती जिकडं तिकडं, त्यामुळं काय म्हणावं असं मन लागत नाही. घरात TV पण नाही, TV जरी असली करमणूक असली तरी काही मन सहसा लागत नाही. मोबाईल बघून बघून तर असं डोकं जड जड आले वाटायला लागलं. म्हणलं नको आता मोबाईल बघायला. आणि त्यात बऱ्याच जणांचं सांगणं येतंय मोबाईल बघत जाऊ नको, डोळ्याला त्रासच होतो किंवा, आणि तसं होतंय बरं का, बरोबर आहे. ते डोळ्याला त्रास मला आता जाणवायला लागला. म्हणजे कसं डोळं म्हणजे डोकं ती जड आली वाटायला लागलं. म्हणून म्हणलं चला जरा बाहेर पण बसूया. म्हणलं जरा बाहेर पण वातावरण भारी झाले. सडाका येऊन गेलता, पण असं गार वारं आहे मस्तपैकी. ऊन पडायला लागले थोडं थोडंसं, पण वारं मस्तपैकी सुटलं. चला म्हणलं बाहेरच बसूया थोडा, काय ना बघायचं, नाहीतर जाऊन सरळ ताईला घेऊन यायचं. ताईला घेऊन आले की मग बरोबर आम्ही काहीतर तिच्या संग टाईम वेळ घालवला ना मग भारी वाटतं. नाहीतर असं नको वाटतं. कोंबड्या पण सोडले ते सगळं रानात ना, त्यांनाच आपलं राखण म्हणून बसली या. शेळ्यांना काय आज हिंडवायला नेलं नाही, त्यामुळं काय नाही बघा, निवांत घरी आहे. घरी पण नको वाटते. रानात असले पण जरा मन विरगळतंय, पण कालच्या पावसात एवढी भिजली म्हणता बरं की आजारी पडली नाही, नाहीतर वाटतच होतं, तिथंच वाटायचं आजारी पडते काय गे, पण तसं काय झालं नाही. एकतर मला टेन्शन, मी पावसात भिजलेली घरी कशी तर आली, ते 2 शेळ्या, ते 2 करडं, कसं तरी लोकांच्या रानात जाऊन म्हणून कसं तर धडपड करत मी घरी आली. पण म्हणलं नाही तर मलाच म्हणते तर या आता भिजली ना तू आजारीच पड तुझ्याकडं, म्हणजे बघ तुला कुणी जायला सांगितलं होतं, मी जाऊ नको म्हणत होतो, तर मला पुढं घालून घेऊन गेली या. शेळ्या तिथं हिंडवायला सोडल्या. मग मी आलो महागारी, तुझं फोन करून मागणं बोलवते, मी कशाला येईल सारखं हेलपट घालायला. मला तर काय याड लागली, तुला जातानाच जाऊ नको म्हणलं होतं, तुझ्या परीनं तू बघ म्हणलं. पण नाही विचार केला घ्या, कसला सुद्धा विचार केला नाही. मी पावसात भिजेल, मोबाईल भिजल की काय सुद्धा नाही. स्वतःच खरं करते तर स्वतःच काय असेल ते स्वतःच खरं, दुसऱ्यांचं काय सुद्धा म्हणत सुद्धा नाही तर की असं होईल गे तसं होईल. अहो पण कळायला पाहिजे ना त्या माणसाला, दुसरं काय तर जीव तोडून. अहो एवढं मला दुसरं कशाची भीती नव्हती, मोबाईल ह्याची भीती होती. पण म्हणलं नाही तर की अहो एवढी बोलवते जीव तोडून, पण आपण जावं काय तर म्हणती बाबा. काय नाही, 1 नाही 2 नाही, घरी निवांत बसलं होतं. आले मग माझं पण काय तोंडावर ताबा राहिला.